सगळ्यांना सुप्रभात. सकाळचे वाजलेत 5:45 आणि आता आपण निघालो आहे. तर आपण आता वॉच लावूया ॲक्टिव्हिटी वॉकिंग गो. चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजलेत 5:45. मी सकाळी 5 वाजता उठतो आणि त्याच्यानंतर मग ब्लॅक कॉफी घेतली आणि आता मी घरातून बाहेर पडलो आहे वॉक करण्यासाठी. सकाळी खूप फास्ट आणि स्लो असं मॉडरेट चालत असतो मी. एक 13 किलोमीटरचा वॉक असतो सकाळचा. सो थोडं उजाडू दे आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूया. बरंच काही बोलायचं आहे तुमच्यासोबत. तर मित्रांनो, आता मी भटवाडीमध्ये पोचलो आहे आणि आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द भटवाडी. 3 किलोमीटर झालं आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे घनसमाळ खिंड आणि इथून करंजे आहे 4 किलोमीटर. आत्ता बरोबर 1 तास 8 मिनटं झाली आहेत आणि आता आपण घनसमाळ आपटेवाडी म्हणजे करंजा आपटेवाडीमध्ये पोचलो आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी 13 किलोमीटर एवढा वॉक का करतो किंवा 2-2.5 तास मी का चालतो. तर त्याचं उत्तर साधं आणि सिंपल आहे की स्टेजवरती 1% चांगलं दिसण्यासाठी आपल्याला 100% हे ग्राउंड लेवलवर किंवा कार्डिओमध्ये किंवा वर्कआउटमध्ये हे द्यावेच लागतात. तर तो 1% रिझल्ट हा स्टेजवरती दिसून येतो. तर आता मी करंजा सोनारवाडीत मी पोचलो आहे आणि हा खूप शार्प टर्न आहे. ही आहे ग्रामपंचायत करंजे आणि त्याच्याच बाजूला मराठी शाळा आहे. अरे लेट कसे झालात तुम्ही? तर मित्रांनो, मी आता आहे करंजाच्या मेन स्टॉपकडे आणि तुम्ही मागे बघू शकता इथे करंजाचं रवळनाथाचं मंदिर आहे. हा जो रोड मागे जातोय हा कणकवलीला जातोय. आता आपण समोरून आलो आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे. हा जो रोड आहे हा गोवर्धन गोशाळेकडे जातो, कोंडियात जातो, करूळमध्ये जातो आणि हडकुळमध्ये जातो, तेलीवाडीत जातो. भरपूर ठिकाणी हा जॉईंट रस्ता होतोय. सो आता आपल्याला इथून जायचं आहे आपल्या घरी. आत्ता 2 तास झाले आहेत कारण शूट करता करता हळूहळू वॉक चाललो आहे, त्यामुळे थोडा उशीर लागतोय. चला.
सुरेश कदम आणि भाई कदम मातूरच्या व्यायामशाळा होती ना दादरला, होय. कौतुक आता ती बंद झाली. हा. हां. आणि आता सारखी आता की त्याचे जिम नव्हते, त्यांचे सगळे ओरिजिनल जिमने करायचे ते. बरोबर. नवीन पोरं गेले की पहिले 6 महिने काय ते सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार दंड. आता ते तुमच्या पुली Direct, हा, व्यायाम. 101 बॉडी बिल्डर तयार केले. भाई कदम नंतर पार्किन्सन खाली झालं नंतर. हा. हॉलिडे लिहितो माणूस होतो. होय होय बरोबर. तुमचे नाही ना कोण नाते ऐकते. नाही, ते सुरेश कदम हे माझे सख्खे काका. त्याच्या भावाचं नाव सुरेश कदमच होता. दुसरं तेच जास्त बॉडी बिल्डर, ते इतके हे नव्हते पण ते जास्त बिल्डर तयार करायचे. हा, ते भाई कदम वेगळे, हे एकत्रच असायचे. भाई कदम आणि सुरेश कदम हे ते एकत्र. दादर होते की भाऊ. हा. ते कदम जे म्हणतात की नाही भद्दी माझे फेमस आता वारले ते हा. तिघे सख्खे भाऊ होते. सर्वदेव कामाक होते आणि दादरला सर्वदेव विलमी राहाक होते पोतुईच्या जवळ. हम्म. तुम्ही मुंबईत असतात? मी दादरलाच राहत होते. आता मी तुमच्याकडे झाले हेच आहे मी. हा. या घर आमचा हा. म्हणजे अजून जुना घर आहे. बरं. ते काय काय करत माझा आईचं दादरलाच गेला. मात्र आता ही माती करतोय नाही, चांगला. चालल्या पण करतोय न पळत मध्ये नाही थांबत नाही. आता काय म्हणजे ते बाईक ते दोघे भाऊ ना पोरांका 6 महिने भेटला हात लावायचा. नाही नाही नाही. हा तुम्ही म्हणता बरोबर. पोरं मग कंटाळत होते का सुरुवातीला असं हा, त्यांचं सुरुवातीला. तसंच का मग ती गॅप वगैरे येत थोडीशी. हम्म. मागा थोडीशी गॅप आहे. आता मुंबईत मी 5 वर्षाचे बूट वापरतो. काय काय चांगले आता 2 पण मी हे काय करतो हे साधी चपल नाही. थोडं व्यायाम करतो पायाचं रोज हा, अर्धा तास व्यायाम करा. थोडंसं बघा ते गॅप आहे. काय पुढे खेळणं मी ना भरपूर होता हम्म. आणि चौपाटी वगैरे चालायचं. दादा चौपाटीचं होतं. डॉक्टर मका बोलले तसं ऑपरेशन वगैरे जरूर आहे. मका बोलले विषय नाही पण चौपाटी मुळीच चालू नका अशी एका रोड चौपाटी त्याला बंद केलं. व्यायाम खरं व्यायाम फोन तुम्ही स्टँडच्या समोरच जा. हो का? हो, या या या. एकटेच करतो सगळा हँडल? हो, सगळं एकटोच हँडल करतो, शिकवण्यापासून सगळं. तुम्ही पूर्वी व्यायाम काय करायचे? तेच स्वतःचीच? हो, स्वतःचीच. चांगली गोष्ट. पोरांका जरा व्यायामाची आवड लावू. होय होय होय. रोज बघतो जात नाही बॉक्सवर. नाही, बॉक्सिंग शिकवतोय मी. हल्लीच 1-2 महिने शिकवले, हे ट्रेनिंग करून येलंय बॉक्सिंग. पण किरण मोरे हे राष्ट्रीय प्लेयरच खो खोचे. बरोबर. दार्जिलिंग आरामी जाताना तुम्ही करू शकता विकेट किपिंग त्या ठिकाणी. मग आणि मी आपल्या पोरं बघितली अशी किरकोळ मस्त पोरात एक शिवडी. ही पोरा ॲथलीट किंवा बॉक्सिंग या लायकीची पोरं आहेत. ती कोच पण मुलांकडे आवड होई तशी. हो. हां, पण सातत्य तुम्ही म्हणता. सातत्य. आज 4 दिवस गेले, परत त्या पार्टी गेल्या, नाही नाही. फोकस करू एखाद्या गोष्टीवर. आणि गव्हर्नमेंटवर लागतो. तुम्ही या केरळच्या साईडला फिरले तिकडे बघितले ना मी, तिकडे मोस्टली पण ह्याच्यात जाम आवड आहे फुटबॉल आणि ह्याच्यात ॲथलीटमध्ये. मग तुम्ही आता बॉक्सिंगकडे शिकवताच का असे? हो, शिकवतो. तुम्ही शिकवता? हो. मेन माझं गेम बॉडी बिल्डिंग आहे. नाही मग नेमकीच पोरं ठेवायची बॉक्सिंग जी आवड. भेटून खूप छान वाटलं. चला, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तयारी करा, मुलं चांगले तिकडे बघा. होय. चला, ओके. तर मित्रांनो, काकांना भेटून खूप छान वाटलं. रोज येताना जाताना मला बघायचे आणि आज त्यांनी चौकशी केली आणि बोलून खूप छान वाटलं. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझी जिम ही ओल्ड स्कूल का ठेवली आहे. तर ओल्ड स्कूल म्हणजे जुन्या मशीन्स नाही आहेत, तर तो एक माइंडसेट आहे आणि तो माइंडसेट तयार करण्यासाठी मी ओल्ड स्कूल ठेवलं आहे आत्तापर्यंत. तर ओल्ड स्कूल का ठेवलं आहे? कारण ओल्ड स्कूल हा कोणत्याही प्रकारचा शो अप करत नाही. दुसरी गोष्ट, डिसिप्लिन शिकवतं, इगो लिफ्टिंग शिकवत नाही आणि फक्त ओल्ड स्कूलमध्ये प्रोग्रेस दिसते, म्हणून ही ओल्ड स्कूल ठेवली आहे. माझ्यासारखा बॉडी बिल्डर हा कोकणातून जर थायलंडला जाऊन मिस्टर एशियाला सिल्वर मेडल मारू शकतो, तर कोणताही मुलगा व्यायाम करून माझ्या जिममध्ये पुढे जाऊ शकतो आणि मेडल्स आणि आपल्या देशाला प्रतिनिधित्व करू शकतो. फक्त त्यांना गायडन्स योग्य भेटायला पाहिजे, जो आपल्याकडून मिळतो. सो मित्रांनो, आत्ता 2.25 तास झाले आहेत. काकांशी अर्धा तास चर्चा चालू होती आमची या बॉडी बिल्डिंग आणि गेम या विषयावरती. सो मित्रांनो, आता जवळ आलो आहे घरी. घरी गेल्यानंतर फ्रेश होईन आणि त्याच्यानंतर मग परत तुमच्याशी भेटेन.
नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम, कोकणी बॉडी बिल्डर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मिस्टर एशिया बँकॉक नंतर मी पहिल्यांदा तुमच्यासमोर हा ब्लॉग तयार करतो आहे. तर बरेच दिवस स्पर्धेची तयारी चालू होती, प्रिपरेशन चालू होती, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचे राहून गेलेत आणि आत्ता असं ठरवलं आहे की डेली ब्लॉग टाकायचा, डेली काय काय करतो हे तुमच्यासोबत शेअर करायचं. तर रेग्युलर आता रोज रात्री 9-9:30च्या दरम्यान व्हिडिओ येत राहील. तर सकाळी गेलो कार्डिओला, त्याच्यानंतर फ्रेश होऊन आत्ता मी सावंतवाडीला निघतो आहे. एक काम आहे माझं आणि माझ्यासोबत आहे मामा. तर मामा आणि मी जातो आहे सावंतवाडीमध्ये आणि त्याच्यानंतर मग जिममध्ये जाणार आहे येऊन रिटर्न. तर संध्याकाळी 4 वाजतील. तर आता आम्ही निघालो आहे जायला. चला. सो मित्रांनो, आम्ही आता जातो आहे केसरीमध्ये. सावंतवाडीत केसरी गाव आहे आणि तिथे ॲक्वेरियम आहे. तर तिथे जातो आहे. आता थोडं जेवणार, म्हटलं तिकडे काय भेटेल ना भेटेल आणि टायमिंग झाला आहे आपला जेवणाचा. सो आता सावली हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे जाऊ. एक काम आवरून आम्ही केसरीला निघत होतो, पण रिटर्न यायला उशीर होणार होता आणि वर्कआउट पण करायचा होता आणि वर्कआउट मिस करायचा नाही आहे, कारण प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे, म्हणून आम्ही रिटर्न निघालो. सो मित्रांनो, आता फोंड्यात आलो आहे, उतरलो आहे आणि आता जिममध्ये जातो आहे. आणि आपली जिम स्टँडच्या समोरच आहे. तर मित्रांनो, आता वाजले 4:30 आणि सावंतवाडीवरून 4:30ला आलो. आता थोड्याच वेळात मुलं यायला चालू होतील आणि आता वर्कआउट पण सुरू करायचं आहे. चला. सो मित्रांनो, आता वर्कआउट संपला आहे आणि आता जिम बंद करून आता घरी निघतोय. तुम्हाला हे संपूर्ण एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. हा डेली ब्लॉग रेग्युलर आता मी अपलोड करत जाईन. दिवसभरात मी काय काय करतो, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो, कुठे जातो, काय खातो, कसा व्यायाम प्रकार करतो किंवा कसं ट्रेनिंग करतो, हे संपूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.